आणि या सगळ्या संदर्भात सर्वसामान्यांची काय प्रतिक्रिया आहे आम्ही जाणून घेतलंय। नाशिककर काय म्हणतात बँकेच्या या नव्या निर्णयावर आपण पाहूयात। कॅशलेस करायला काही नाही, जर समजा आम्ही जर कार्ड वगैरे जर सिस्टम ठेवली तर त्याच्यावरती पण 2% टॅक्सेस, मंथली भाडं वगैरे सगळं त्यांनी लादलेलंच आहे पहिले। जर त्यांनी समजा ती जर आम्हाला सुविधा जर दिली किंवा त्याच्यावरती काही टॅक्सेस वगैरे नाही राहणार, ते आपण जे टॅक्स सगळे एकत्र भरतो त्याच्यावरच असेल तर आम्ही ती सुविधा करून आम्हाला ते अजून सोपं पडेल। पण तिकडे पण पैसे भरायचे आणि इकडे पण परत ट्रान्झॅक्शनला जर पैसे पडणार असेल तर ते आमची खूप लुटालूट होण्यासारखं। जसं आता मी एक डॉक्टर आहे बाय प्रोफेशन, तर बरेच पेशंट बाय कॅश करतात, तर आम्हाला जर डिपॉझिट करायचं झालं तर त्याला विनाकारण त्याला लागेल 150 रुपये एक्स्ट्रा पर ट्रान्झॅक्शन द्यावे लागतील। तर त्याच्यापेक्षा कॅशलेस आम्ही तर ट्राय करूच की काही पेशंटकडून चेकमध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये घेऊच, पण जर जे कॅश येत असेल तर ते चार्जचं लिमिट आहे ते थोडं एक्सटेंड केलं तर फायदेशीर राहील आज ॲज अ प्रोफेशन किंवा बाकी बिझनेसमॅन लोकांसाठी सुद्धा। नियम लादून पैसे घेणं हे डेफिनेटली चूक आहे, कारण ही सरळ सरळ फसवणूक आहे लोकांची। पण मला वाटतं की सरकारने जो डिसिजन घेतला आहे शुल्क न घेता जर कॅश ट्रान्झॅक्शन अवॉइड करून इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शनला जर प्रमोशन दिलं तर सगळ्यांसाठी सेफ आणि फायद्याचं असेल। कारण आता मी पण खूप दिवस ट्रॅव्हलिंग आणि टूर करतो, तर मी 90% कॅशलेस ट्रान्झॅक्शन करतो आणि इज अ व्हेरी सेफ, सगळ्यांसाठी फायदेशीर पण आहे। पण ज्या पद्धतीने 150 रुपये तुम्ही म्हणतात आता की पर ट्रान्झॅक्शन कॅश ट्रान्झॅक्शन केले तर बँक घेणार, हे अमान्य आहे। कारण शेवटी हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा त्यांनी कसा वापरावा हे जास्त महत्वाचं आहे आणि तो त्यांचा पर्याय आहे। पण त्यांना जास्तीत जास्त कॅश ट्रान्झॅक्शनच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन कसं होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, रादर दॅन त्यांच्याकडनं एक्सेस मनी घेणं। 150 रुपये तुम्ही लावताय, हा एवढा 150 रुपये ही अमाऊंट कोणत्या क्रायटेरियावर लावताय? तुम्ही 5 रुपये लावा, 10 रुपये लावा, ठीक आहे, पण 150 रुपये म्हणजे एक राईस प्लेट येते, एवढे हेवी झालं ते। जे रिटायर्ड लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी नाही जमणार।